राज ठाकरेंची वक्तव्य माझ्यासाठी फार अनाकलनीय असतात. जर ते असं म्हणत असतील की त्यांना चिन्ह जनतेतून मिळाले आणि ते खरं पण आहे, परंतु मग अशा पद्धतीने ज्यांनी चिन्ह ढापली किंवा ती चिन्ह ढापण्यासाठी ज्या भाजपाने मदत केली त्याच भाजपाला पाठिंबा देण्याची बुद्धी ही राज ठाकरे यांना सुचते कशी, हा मला काही म्हणजे एक गोष्ट जेव्हा ते सांगतात की नाही मी चिन्ह कमावलेला आहे आणि शिवसेनेवर दावा सांगणं चुकीची गोष्ट आहे. जर शिवसेनेवर दावा सांगणं चुकीची गोष्ट आहे असं आपल्याला वाटतं तर मग तो दावा ज्यांच्या अदृश्य पाठिंब्यामुळे दिला होता, ज्यांनी महाराष्ट्रात अत्यंत अस्थिर राजकारण करून सोडलं आणि पक्ष फोडण्याचं आणि इतरांच्या पक्षावर आणि चिन्हावर दावा करण्याची कुबुद्धी ज्या भाजपाने दिली, त्या भाजपाच्या सोबत राज ठाकरे यांनी पुन्हा पुन्हा युती करण्याची छुपी किंवा उघड हे कारस्थान काय होतं हे अनाकलनीय आहे. अमित ठाकरेंनी काल असं वक्तव्य केलं की निकालानंतर मनसेच्या मदतीने भाजपाचा मुख्यमंत्री होईल, सत्तेत मनसे आणि भाजपचे दोन पक्ष राहतील असं मनोज शिंदे आणि पवारांचं ते बघू असं अमित ठाकरेंनी म्हणलेलं आहे. मुंगेरी लाल के हसीन सपने, चांगली गोष्ट आहे. दिवाळीचा सण आहे, शुभेच्छा. निकालानंतर मनसे भाजप सत्तेत येईल असं राज ठाकरे यांनी म्हणतात. असं खरोखर होईल का, आहे का? नाही, सध्या भाजपा काय करू शकेल, कोणाला कसा कुठे वापरू शकेल, कारण कालपर्यंत शिंदेना फोडून शिंदेच्या सोबत सत्ता स्थापन करणारी भाजपा, आता मात्र भाजपाचे नेते अमित शहा जेव्हा सांगतात की 2024 ठीक आहे पण 2029 आपल्याला स्वबळाचा नारा द्यायचा आहे, तर भाजपा किती बदलू शकते आणि किती लोकांना वापरून घेऊ शकते. त्या वापरून घेणाऱ्यांच्या लिस्ट मध्ये राज ठाकरे यांचं नाव जर त्यांना स्वतःहून द्यायचं असेल, ते वापरले जातात, तर ते स्वतःहून द्यायचं असेल तर त्याला कोण काय बोलू शकतं. निकालानंतर जर मनसे भाजप आणि एकत्र येणार असेल तर मग भाजपविरोधात लढणाऱ्या मनसेच्या उमेदवारांनी काय करायचं, मग काय करावं? नाही, त्यांनी काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे. पण मला असं वाटतं की माध्यमे वारंवार राज ठाकरेंना ओढून ताणून टीआरपी साठी माध्यमांमध्ये आणि चर्चांमध्ये आणतात. खरंच तो इतका चर्चेचा विषय आहे का, हा मला पडलेला प्रश्न आहे. कारण ज्या पक्षाचा एकही आमदार निवडून येत नाही, जो पक्ष सातत्याने भूमिका बदलत राहतो, ज्या पक्षाची केंद्रात राज्यात किंवा वेगवेगळ्या जिल्हा परिषदांमध्ये कुठेही सत्तास्थानी जो पक्ष नसतो, त्या पक्षाकडे ठरवून माध्यमे त्यांना चर्चेत आणण्याचा प्रयत्न करतात का, असं. बाबत ज्यांनी आरोप केले, ज्यांनी भाजपाने ज्यांच्यावर आरोप झाले, हे अजित पवार हे दोन्ही एकमेकावर ना बोलता 10 वर्षापूर्वी निदान बोलण्याचं हे पोस्ट किती संयुक्त आहे. खरं तर सिंचन घोटाळ्याच्या संबंधाने आरोप केले होते ते भाजपा नेते श्रीयुत अमित शहाजी यांनी आणि नरेंद्र मोदीजींनी, आणि या सगळ्या संबंधाने फडणवीसांनीही कितीदा तरी चक्की पिसिंग 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 सारखे डायलॉग मारले होते. आता त्या सगळ्या गोष्टी म्हणजे ज्यांच्यावर आरोप केले त्याच लोकांशी घरोबा झाल्यानंतर आता पुन्हा 10 वर्षापूर्वी निधन झालेल्या RR आबांचं नाव घेणे, यातून जरी अजितदादांना असं वाटत असेल की आपण काहीतरी फार मोठा खेळ खेळत आहोत, पण मला असं वाटतं की या सगळ्यांमध्ये उलट रोहित पाटील यांच्या विजयाचा मार्ग ते अधिक सुकर करत आहे. कारण हे आतापर्यंत RR आबा यांच्या एकूण व्यक्तित्वावर कधीही कुणीही शिंतोडे उडवायचा प्रयत्न केला नाही, त्यांच्यावर कधीही कसलेही आरोप झाले नाही. ज्या माणसाच्या हयातीत किंवा निधनानंतर 10 वर्ष कुठली चर्चा झाली नाही, 10 वर्षानंतर स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी जे दोन पक्ष एकमेकांवर आरोपाची चिखलफेक करत होते, ते दोघे मिळून एका निष्कलंक चारित्र्यावर बोलत असतील तर निश्चितपणे त्यांच्या मनातली भीती हे सगळं त्यांच्याकडून वधवून घेत आहे. पण याचा फायदा सांगलीमध्ये रोहित पाटील यांना नक्की विजयाच्या मार्गाकडे घेऊन जाईल. बोलले आणि आम्ही ठाकरे यांना पाठिंबा देणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तीच इच्छा, हितमत उमट आहे जातील म्हणून काही उमेदवारांना दिला भाजपाचा पाठिंबा होताच. देवेंद्रजींना असं वाटतंय की त्यांनी ते फार मोठे वाकचातुर्याचे धनी आहेत आणि ते शब्द फिरवू शकतात. मात्र देवेंद्रजी विसरत आहेत का की महाराष्ट्राची जनता दूधखोळी नाही. सदा सरवणकर यांच्यावर कितीही दबाव आणण्याचा प्रयत्न केला, आशिष शेलारांनी स्वतःची सीट स्वतःला सुरक्षित करून घेण्यासाठी म्हणून, कारण आशिष शेलारांच्या मतदारसंघामध्ये जर मराठी मतांचं डिव्हायडेशन करायचं असेल, समोर प्रिया दत्त सारख्या उमेदवार आहेत, अशा वेळेला जर आशिष शेलारांना विजयी व्हायचं असेल तर मनसेने काही मतं द्यावीत अशी अपेक्षा आहे आणि त्या मोबदल्यात सदा सरवणकरांचा बळी द्यावा यासाठी ते डेस्परेटली प्रयत्न करत आहेत. पण तरीही सदा सरवणकरांनी ठामपणे सांगितलं की मी माझा उमेदवारी अर्ज मागे घेणार नाही, याला
मानभावीपणाने जर देवेंद्रजी म्हणत असतील की नाही नाही हे आम्ही त्यांना पाठिंबाच देणारे आहोत, तर देवेंद्रजी आता तुमच्या हातात कुठलाही कंट्रोल राहिलेला नाही, ना भाजपाचा कंट्रोल आपल्या हातात राहिलाय, ना शिंदे गटाचा कंट्रोल आपल्या हातात राहिलेला आहे. आता महाराष्ट्रामधली आपली निगेटिव्हिटी तर वाढलेली आहेच आहे, परंतु एकनाथ शिंदे यांच्या संबंधाने सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेचं सोडा, शिंदे गटातल्या राजकीय नेत्यांमध्ये सुद्धा अजिबात सकारात्मकता उरलेली नाही. श्रीनिवास वानगांनी 2 दिवसांपूर्वी एकनाथ शिंदेबद्दलची केलेली वक्तव्य ही फार विचार करण्यासारखी आहे. महाराष्ट्रामध्ये एकावन्न ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना असा थेट सामना आहे. शिवसेना कोणता यांचा फैसला विधानसभेत होणार नाही. 51 ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना हा सामना असणं किंवा आम्ही एकूण 96 जागा लढत आहोत आणि त्यातल्या जवळपास अर्ध्या जागांवर आम्ही गद्दारांचा सामना करत आहोत. मला वाटतं की महाराष्ट्राची जनता या सगळ्याच गद्दारांचा बंदोबस्त करायला आणि ज्यांच्या सोबत गद्दारी झाली त्या उद्धव साहेबांना न्याय देण्यासाठी किंवा त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत हे सांगण्यासाठी उत्सुक आहे. आणि ते सांगण्याला शिक्कामोर्तब करण्याचा दिवस त्यांनी 20 नोव्हेंबरचा मुकर्रर केलेला आहे. मला खात्री आहे की या 51 जागांवर तर उद्धव साहेबांच्या सोबत महाराष्ट्राची जनता राहीलच, मात्र ज्या उर्वरित जागा आहेत या जागांवर सुद्धा शिवसेना फार चांगलं प्रदर्शन करेल. नमस्कार. टीव्ही 9च्या सर्व दर्शकांना, अगदी चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेल्या महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्राच्या बाहेर आणि देशाच्या बाहेरूनही टीव्ही 9 आवर्जून बघणाऱ्या सगळ्या दर्शकांना आमच्या वतीने, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आणि व्यक्तिशः माझ्या कुटुंबाच्या वतीने ही दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. ही दिवाळी आपल्या आयुष्यात समृद्धीचा प्रकाश आणि मानसिक शारीरिक आरोग्य घेऊन येऊ हीच अपेक्षा. पुनश्च एकदा